होणार आहे, अमरावतीकडे सुरुवात होईल, नागपूरकडे होईल. सांगायचं झालं तर आज 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये 8 दिवस विश्रांती घेतलेला हे पाऊस ते आज दाखल होणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. जालना जिल्ह्यात जाणार आहे 22 तारखेच्या नंतर पुन्हा काय होणार आहे, एक लो प्रेशर, एक चक्रीवादळ आहे, त्या चक्रीवादळ येणार आहे आणि ते चक्रीवादळाच्या पाठीमागे परत एक चक्रीवादळ, एक प्रणाली तयार होणार आहे. मग हे गेल्याच्या नंतर हे काय होणार आहे, पूर्व विदर्भातून पश्चिमी विदर्भाकडे जाणार आहे, पश्चिमी विदर्भाकडून इकडे जळगाव जिल्ह्यातून उत्तर महाराष्ट्र का म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव ह्या पट्ट्यातून जात असताना तिकडं विदर्भामध्ये मग 20च्या नंतर चांगला जोराचा पाऊस पडेल. पण तिकडं जर जास्त पाऊस पडत असल्यामुळं मराठवाड्यामध्ये परभणी, जालना, संभाजीनगर या भागामध्ये रिमझिम पाऊस सुरू होईल. बऱ्याच भागामध्ये रिमझिम पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सांगायचं झालं तर राज्यात मध्ये आता आज एवढे दिवस थांबलेला पाऊस आज 15 तारखेपासून बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी 2:30-3च्या नंतर सुरुवात होणार आहे, काही ठिकाणी 5:30-6च्या नंतर होईल आणि काही ठिकाणी रात्री 8-9च्या दरम्यान सुरुवात होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. उद्यापासून ते पाऊस वाढत जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पाऊस पडला आणि नंतर काय होतं, असं वारं सुरू होतं बघा. वारं सुटल्याच्या नंतर कोणी तज्ज्ञ कोणी पाऊस सांगत नाही. माझं म्हणणं यापुढे मला देखील पाऊस विचारायचा नाही. तर तुम्हाला एक सगळ्यात सोबत सांगतो, निसर्गातून पाऊस कसा ओळखायचा. पावसाळ्यामध्ये असं जोराचं सारखं वारं चालू राहिलं आणि हे असं तांबडं आभाळ झालं की समजायचं 72 घंट्यात त्या ठिकाणी पाऊस येणार आहे. आणि काल 14 तारखेला ज्या ज्या भागामध्ये असं तांबडं आभाळ झालं ना, त्या भागामध्ये बघा ह्या 72 तासामध्ये पाऊस येतो का नाही हे निसर्ग सांगतं. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये निसर्गावर प्रेम करा, निसर्गातून अंदाज घ्या, झाडं लावा, झाडं जगवा. भविष्यामध्ये हे तापमान कमी करायचं असेल तर झाडं लावावं लागतील. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये अंदाज घ्यायचा असताना निसर्गावर प्रेम करा, निसर्गाची सेवा करा, झाडं लावा, झाडे जगवा. नंतर सगळ्यात महत्त्वाचं, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, बीड जिल्ह्यातला काही कडाष्टीचा पट्टा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, देगलूर, उदगीर, अक्कलकोट ह्या परिसरातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आजपासून म्हणजे आज 15ला जे पाऊस सुरू होईल, 16ला तुमचा पाऊस आणखीन वाढणार आहे, त्याच्यानंतर 17च्या नंतर आणखीन जास्त फरक पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर तुमच्या ह्या 5-6 जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सगळ्या महाराष्ट्रात पाऊस होता, पण सोलापूर जिल्ह्यात नव्हता. लातूर जिल्हा, अकोला, हिंगोली, वाशिम, त्याच्यानंतर इकडं बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, जळगाव जिल्हा ह्या भागामध्ये मात्र 21 जुलै, 22, 23, 24 पर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. जसं मुंबईकडे पाऊस पडला तसा काय होणार आहे, नागपूरकडं, वर्ध्याकडं, भंडारा, त्याच्यावर चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस येणार आहे. म्हणून हे विदर्भात, पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. 21 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान विदर्भामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. पूर्व विदर्भ आणि पश्चिममध्ये 6-5-11 जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून विदर्भवासियांसाठी आनंदाची बातमी. म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी 20 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे शेतीचे कामे करून घ्यायचे, कारण की 21 तारखेच्या नंतर चांगला जोराचा पाऊस तुमच्या भागात येणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. जसं मुंबईकडे पडला तसा आता विदर्भाचा नंबर आहे, नागपूरचा, वर्ध्याचा, भंडाराचा, चंद्रपूरचा, गडचिरोलीचा त्यांचा आता नंबर आहे. म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. पण तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं सांगू इच्छितो, पंढरपूरची दिंडी परतल्याच्या नंतर मात्र राज्यात माझा जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून ही अंदाज लक्षात यायचा. मग ते पाऊस कसा पडणार आहे, 27 जुलैपासून ते 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मग जोराचा पाऊस सगळीकडेच पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा तिकडं काय होणार आहे, 21 तारखेच्या नंतर चांगला पावसाला सुरुवात होईल आणि सरी मात्र पुणेकडं तिकडं सुरू होतील. म्हणून हे अंदाज